नमस्कार मंडळी, मिसेस कोई ट्रॅव्हलिंग अँड कुकिंगच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आमचा अभिषेक आहे स्वामींचा आणि आम्ही आता तिथे चाललो आहे. सकाळची 5:45 वाजता आमचा अभिषेक आहे. स्वामींचा अभिषेक चालू आहे आणि आम्हाला खंडोबाचा अभिषेक भेटला जो इथे होणार आहे. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. दुसऱ्याचा आणि करंगळीचा बाजूचा काय का इथे अभिषेक मला वाटतं जाणार नाही तुमच्या पोटात. पवित्र वैष्णवी पवित्र नामचित्रेण पवित्रेण श्री सरस्मी तस्य पवित्र पवित्रपते पवित्र हां ह्या बोटात इकडच्या हातात पवित्र पुत्तस काम पुणे तश्चकेयन. या पुन्हा एकदा आचमन होईल. 3 नावांना 3 पळी पाणी गोकर्ण कृती मुद्रेने इकडे बघा असं हां 3 नावांना 3 पळी पाणी. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. प्राप्त्यर्थम नानाविध गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र उत्पन्नानाम समस्त श्री स्वामी समर्थ सेवक वर्गाणाम सकल भक्त गणानाम सकल ग्राम स्थानाम सकल कुटुंबानाम विपाद चतुष्पाद सहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम समस्त दुरितोप शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादी भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादी सकल ग्रहपीडा शांत्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थम तथाच श्री कुलदेवी श्री कुलदैवता सहित आदरणीय गुरुप्रणाली अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा सानिध्य प्राप्त्यर्थे सक्रमक श्री गंगा म्हाळसा सहित मल्हारी मार्तंड भैरवाय मूर्ती अभिषेक षोडशोपचारे पूजन दिंडोरी दरबारस्य प्रतिनिधी स्वरूपे तुमचं पूर्ण नाव घ्यायचं. गणेश विठ्ठल शेटे सपत्निक श्री स्वामी समर्थ सेवेकरी द्वारा अहम करिष्ये पाणी तांबा सोडायचं. श्री गंगा मासासाठी श्री मल्हारी मार्तंड बिरवाय महा आवनार्थी अक्षतां समर्पयामी आवहयामी. त्या तांब्यात ठेवायचं. जिथून टाक याच्यात पाणी सोडलंय जिथून उचलला ते थोड्या चालल्या लावायच्या. नाना रत्न समायुक्तम पार्थस्वर विभूषितम आसनं देदेशम श्री गंगा मासासाठी मल्हारी मातल बिरवाय महा आसनार्थी अक्षतां समर्पयामी. घ्यानंतर पाद्यम चरणांवर पळीवर पाणी व्हायचं. पाद्यम प्रणादेश सर्व क्षेमी समृद्धी प्रभो भक्त्या सपितम देवल प्रक्रमसते श्री गंगा मासासाठी श्री मल्हारी मातल बिरवाय महा पाद्यम समर्पयामी. घ्यानंतर अर्घ्यम सुगंधित पाणी उजव्या हातावर व्हायचं. नमस्ते देवदेशन नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधारी अर्घ्य मेत प्रतिवेत्ताम श्री गंगा मासासाठी श्री मल्हारी मार्तंड बिरवाय महा अर्घ्यम समर्पयामी. 3 पळी पाणी उजव्या हातावर व्हायचं. नमस्ते देवदेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधारी अर्घ्य मेत प्रतिवेत्ताम श्री गंगा मासासाठी श्री मल्हारी मार्तंड बिरवाय महा स्ना आचमनीयं समर्पयामी. कर्पूर वासकं श्री क्या पळीवर पाणी मस्त करायचं. गंगा सरस्वती वापश्री नर्मदा जले स्नापितोसे मेलतदा शांती पुरुषमे श्री गंगा मासत सहित श्री मल्हारी मार्तंड बिरवाय नमः स्नानियं समर्पयामी. क्या आता पंचामृत स्नान घालायला सुरुवात करायची. पंचामृत स्नानामध्ये पहिले येतं पयस्नान. पयवंचे दूध व्हायचं. कामधेनु समद्भूतम देवर्षी पितृपूजितम पदुधामी देव स्नानार्थ प्रतिपत्ताम श्री गंगा मासासाठी श्री मल्हारी मार्तंड बिरवाय नमः पयस्नानं समर्पयामी. पळीवर पाणी व्हायचं. पेयस्नानार्थे शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गंगाची
अक्षता फुलाची सकल पूजार्थे गंध अक्षता पुष्पाणि समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कार. यामते नमः यात ईश्वरवाचनं भगवते नमः संशरभ्य यातमतेन रुद्रमुडय या तीर्थरजवादनं प्रभावकाशकतेन समयचन्द्रयाग्रे संतावि चांगसे यामि संगरिसंत हस्ते विरसस्रे शिवांग्रित्रदान मांगे गण श्री पुरुषं जगत शिवे नमस्कार पादिरिसंसदान यथान सर्वविच्च जगतक्षं सुभास्त अद्यवचनदेवताग्रह दिव्याक्षराय सर्वांचभ्यं प्रभावयादिदान्य असुयस्ताम्र उत्तम सुक्ता ए महासस्रसेवेचा ओम एणीमय यजस्वरते निरदेवैतः इदै नमोपादि संजाय उदय निमिषवादुदानिक इष्टवडयाति अनुष्टु सुंदरीलगिराज साक्षी विषयादयस सफलां ते ब्रह्म नमः प्रपंच धर्मनसं भूयुरात्मि योजामि याचयाति शास्त्रार्थ भगवोग अवदत्त धनस्वगुण सहस्राक्षि देशदेशी संविला नामका शिव सुनाभव विज्जं नरवगवृतिनो विशल्यवाना भूमौतानि सन्नसस् अने सन्न्यसस्य आहुरस्सविसिकति याते यते भ्रष्टमस्य भगवते नमो तया अस्मान् विश्व वयमुताम ओम काश्मीरास्त्रीकर्करमलान्वितं ऊर्ध्वतनर्गतं स्थानार्थे प्रतिबद्धाम ओम काश्मीरागर्गस्त्रीकर्करमलान्वितं ऊर्ध्वतनर्गतं स्थानार्थे प्रतिबद्धाम श्री गंगामाससहित श्री मल्हारी मार्तण्डभैरवाय नमः सुमांगलिकस्थान समर्पयामि. मल्हारी मस्त पिवळी जाईल. ओम मल्हारी मार्तंडाय विद्महे महासाकांताय धीमहि तन्नो खंडेराय प्रचोदयात्. ओम जागेवर ठेवून द्यायचं. ओम निर्यपत्नामे गोपाय अमृतत्वाय जोसे जाताय जने समानांच अमृते सत्ते प्रतिष्ठितां प्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. देवदेवमाससहित श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमः. यज्ञपवितं समर्पयामि. यानंतर वस्त्र खाली जे वस्त्र ठेवले बघा त्याच्यावर गंध लावायचा आणि गंध लावायचा. सर्व श्रीखंडं चंदनदिव्यगंधांडं सुमनरं विलेपनं श्रेष्ठं चंदनं समर्पयामि. श्रीगंगामाससहित श्री मल्हारी मार्तंडभैरवाय नमः. विलेपणार्थे चंदनं समर्पयामि. थोड्याशा अक्षताच्या कपाळी अक्षताष्टकला कुंकुम त्याचप्रमाणे दीप सुद्धा ओळायचा. भक्त्यादिकं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमां निर्यतिराधिप्रेम प्रतिवेत्ताम. श्री गंगामाससहित श्री मल्हारी मार्तंडभैरवाय नमः. दीपं दर्शयामि. सध्या आता आपण नैवेद्य दाखवत आहोत. इथे वरतीच करताय ना तर नैवेद्य वरती हा ठेवा ना. नैवेद्य कृतां देव भक्ती मेचला करू इप्सितम्य वरंदेही प्रत्रच प्रागतीमं. नैवेद्य दाखवायला सुरुवात करायची. नैवेद्यावर पाणी शिंपटायचं. सत्यंतवर्तेन परिचिंच्यामि. 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नैवेद्य बनवण्याची कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपणाय स्वाहा. ओम व्याणाय स्वाहा. ओम उदडाय स्वाहा. ओम समणाय स्वाहा. ओम ब्रह्मणे तत्त्वा. गुरुभ्यो नमः. जागृत होई आत्मया राम. अनामा सचित सुख घन धामा. गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी मुरलासी. जागृत होई आत्मया राम. अनामा सचित सुख घन धामा. ओंकार रे तुझ सत ओळखती. दीप्ती रूप ससी गायत्री. अनंत नारायण
मधुपते जन उद्धरती या नामे जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुख घन धामा जगत अनादि खेळ सुरधा प्रभाकरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा योग माया अर्थ मात्रा विचरी भव पसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकार चिमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकळ जगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अक्कल कोटी वास करुणिया नागिनी अगतित चर्या रे लीना भाषे बद्ध करुणिया तोडीले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जाणसी मनीचे सर्व समर्था विडवू किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळ नच तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महर्ता जय श्री दत्तात्रय आरती अवधूता मदन मनोहर ज्ञान दिगंबर शमवी मम चित्ता चरणी पादुका कटी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दातारा जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी गुरुदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति गन्धातीतं गगन सदृशं परमस्याति लक्ष्यम् एकं दिक्तं विमलमचलमहि प्रचोदयात् स्वाहा श्री गुरुवरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि प्रचोदयात् स्वाहा श्री गुरुवरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा
ते अलक्ष्मीन शब्दतांत्रामुळे आदित्यवर्णे तपसोति जातो वनस्पतिस्तवरुक्षतमिल्व तस्य फलानि तपसानिदन्तु मायान्तरायाच्च बाह्यालक्ष्मी स्वाहा उपेतु मामदेव सभा कीर्तिश्च मैणास प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रस्मि आई माझी कोणाला पावले गो, आई माझी कोणाला पावले.
तिला लवकर ये तिला लवकर ये तिला भवानी आई लवकर ये तिला फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला बोडकी कर ग तिला बोडकी कर ग तिला भवानी आई बोडकी कर ग तिला सत्वर पाव ग मला भवानी आई जोडवा वाई तिला सत्वर पाव ग मला भवानी आई जोडवा वाई तिला रोडगा मोकळीच कर ग मला मोकळीच कर ग मला भवानी आई जोडवा वाई तिला सत्वर पाव ग मला भवानी आई जोडवा वाई तिला सत्वर पाव ग मला भवानी आई जोडवा वाई तिला काजलाने सगळ्यात जाऊ दे काजलाने सगळ्यात जाऊ दे एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला राग, मोह, अहंकार ही 5 अवगुण आहेत ती सोडून देणं आणि त्याला ती उपमा सासरच्या लोकांची दिली आहे. कोणी एवढं मनाला लावून घेऊ नका, हे संतांची रचना आहे. ते सासर सासरा नंदनचं कार्ट किंवा हे सगळे जे हे दिलेले आहेत नामे ते फक्त लोभ मत्सर लोभ मोह मत्सर राग आणि अहंकार यासाठी आहेत. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे भोळ्या भगताच्या अंबाबाई माणिक मोत्याचा कवट भरला अंबाबाई माणिक मोत्याचा माणिक मोत्याचा धूप बरकत्यांचा माणिक मोत्याचा धूप
घरी गोंधळाला ये